सोबत आहेत. कायदेतज्ञ सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत आहेत. अंजलीताई आहेत, त्या सांगतील. खरंच कायद्याने संरक्षण राहिलंय आता ते? सुषमाताई पहिल्यांदा. हे बघा, माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला पाहिजे का? तर तो नक्की झाला पाहिजे. हां, तो व्हायलाच हवा. कारण अडचण अशी आहे, की जेव्हा ऑनरेबल कोर्ट ऑर्डर करत आहे, हां. तर ऑनरेबल कोर्टने केलेली जी काही ऑर्डर आहे, त्या ऑर्डर नंतर माणिकराव कोकाटे यांच्या हातात हातकड्या पडणार. हं, आता ती हातकडी एका मंत्र्याच्या हातात जर पडली, तर हे महाराष्ट्राच्या राजकीय भूषणाला काळिमा फासणार असेल. हं, हं. त्यामुळे ती हतकडी टाकायच्या आधी त्या हातातनं मंत्रिपदाचा कारभार काढून घेणं गरजेचं आहे. या एक्झॅक्टली. न्यायाने तो राजीनामा झाला पाहिजे. एक. हं, हं, पण मुद्दा असा आहे, की मांजराच्या गळ्यात घंटी कुणी बांधायची बरं? हं, कारण माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्यासाठी जी नैतिकता लागते, ती नैतिकता मुख्यमंत्र्यांच्या अंगी आहे का? हं. मुळात पहिल्यांदा राजीनामा घेण्याची प्रोसेस कुणी करावी लागेल, तर ती अजितदादांनी करावी लागेल. हो. पण अजितदादांनी जर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यायचा म्हटलं, तर मग अजितदादांचा राजीनामा कुणी घ्यायचा? प्रश्न आहे ना, की हां. अजितदादांचा राजीनामा कोण घेणार? आणि अजितदादांचा राजीनामा जर घ्यायचा ठरवला, हं, तर अजितदादा म्हणतील, "माझा राजीनामा तुम्ही घेताय देवेंद्रजी, मग मुरलीधर मोहोळचा राजीनामा का घेतला नाही तुम्ही?" हं, मुरलीधर मोहोळचा पण राजीनामा घेणं गरजेचं आहे. कारण मुरलीधर मोहोळ तर थेट होते जैन बोर्डिंगच्या घोटाळ्यामध्ये. हं. आणि मुरलीधर मोहोळांच्या राजीनाम्याचा जर विषय झाला, "नाही, नाही असं चालणार नाही" म्हटलं, हां. तर त्याच वेळेला अजून तिसरा, चौथा प्रश्न निर्माण होतो, की एकनाथ शिंदेच्या राजीनाम्याची घोषणा मागणी कोण करणार? हं. कारण आता एकनाथ शिंदे बघा, आपण धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागितला? तर वाल्मिक कराडला प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून मागितला. हां. आपण अजित पवारांचा राजीनामा का मागत आहोत? तर बाबा पार्थ पवारांना राजकीय प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून. हं, याच न्यायाने आता एकनाथ शिंदेच्या राजीनाम्याची का गरज आहे? तर प्रकाश शिंदेंना राजकीय प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून. हं, पण ह्या सगळ्या लोकांना मंत्रिमंडळाचा सुकाणू समितीचा प्रमुख म्हणून कोण माणूस आहे? तर ते आहेत देवेंद्र फडणवीस. आणि हं, देवेंद्र फडणवीसांना हा नैतिक अधिकार आहे का? हं, कारण देवेंद्र फडणवीसांची नेमकी अशी काय मजबुरी आहे, की एवढ्या सगळ्या भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन सत्तेमध्ये बसलेले आहेत. काय या देशामध्ये, या राज्यामध्ये चारित्र्यवान आमदारच नाहीयेत का? हं. काय राष्ट्रवादीमध्ये चारित्र्यवान निश्चित असतील. अजितदादांच्या राष्ट्रवादीत अहो दिलीप वळसे पाटील साहेबांसारख्या लोकांना तुम्ही बाजूला ठेवलंय. कितीतरी ठीक आहे. चारित्र्यवान चांगले मी लोक मी आहेत मी ना. मी त्या विचारतो. चांगल्या लोकांना सोडून तुम्ही ज्यांना घेतलेलं आहे, याचा अर्थ हां. देवेंद्रजींना भ्रष्टाचारी आणि हे सगळे गुन्हे असणाऱ्या लोकं लागतात. देवेंद्रजींची ती गरज आहे. हं. त्यामुळे प्रश्न अजितदादांनाही विचारण्यापेक्षा, कारण अजितदादांवरही राजीनाम्याची लटकती तलवार आहे. प्रश्न त्यांना विचारण्यापेक्षा मला वाटतं नैतिकतेचा मुद्दा हा देवेंद्रजींना विचारणं जास्त गरजेचं आहे. अंजलीताई मला सांगा, आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून बचाव असा करण्यात येतोय, की आम्हाला कायदेशीर संरक्षण आहे. त्यामुळे आम्ही वाट पाहतोय, कायदेशीर आम्ही त्याच्यासाठी लढू. पण आता या घडीला ही जी ऑर्डर आपल्या हातात आहे, ही ही जी ऑर्डर आता आली आहे, या ऑर्डर वाचल्याच्या नंतर खरंच त्यांच्याकडे राजकीय कायदेशीर संरक्षण उरलंय का? मला तेच विचारायचं अरे आहे. हं. कसलं? एक एक नाही, एक नाही. लक्षात घ्या. तर कोणत्या कायदेशीर संरक्षणाच्या बाता मारतात ही मला विचारलंय का माणसं? त्यांनी? हां, कोणतं कायदेशीर संरक्षण यांना ठीक आहे. पाहिजे आहे? अरे बाबा जिथे ऑनरेबल कोर्टने ऑर्डर केलेली आहे, हां, तर तुम्ही ऑनरेबल कोर्टच्या ऑर्डरवर फार फार तर तुम्ही पुढच्या कोर्टात जाऊ शकता. बरोबर आहे. हेच कायदेशीर संरक्षण ना. पण पुढच्या कोर्टने जर सांगितलं, की मी शुक्रवारपर्यंत सुनवाई घेऊ शकत नाही, तर येस. शुक्रवारपर्यंत सुनावणी होत असताना हां. एक अटक वॉरंट असणारा मंत्री तब्बल 72 तास, तब्बल 72 तास राहतोय ना. हे हां. 72 तास अटक वॉरंट असणारा मंत्री